गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मी शिदोरे सर. इयत्ता 7वी, विषय गणित, सेतू अभ्यासक्रम, दिवस 38. क्षेत्राचे नाव भूमिती, घटकाचे नाव त्रिकोण, उपघटक, त्रिकोणाचे प्रकार व त्रिकोणाचे गुणधर्म अभ्यासणे. अध्ययन निष्पत्ती, त्रिकोणाच्या कोनावरून किंवा बाजूवरून पडणारे प्रकार, गटामध्ये वर्गीकरण करतात. उदाहरणार्थ विषमभुज, समद्विभुज, समभुज हे बाजूवरून पडणारे त्रिकोणाचे प्रकार आहेत. पुढील टॉपिक, 3 नैकरेषीय बिंदू रेषाखंडांनी जोडून तयार होणाऱ्या बंदिस्त आकृतीला त्रिकोण असे म्हणतात. 2. त्रिकोणाचे शिरोबिंदू, बाजू व कोन यांना त्रिकोणाचे घटक म्हणतात. त्रिकोणाचे प्रकार, बाजूवरून 1. ज्या त्रिकोणाच्या 3ही बाजू समान लांबीच्या असतात त्या त्रिकोणाला समभुज त्रिकोण असे म्हणतात. 2. ज्या त्रिकोणाच्या 2 भुजा समान लांबीच्या असतात त्या त्रिकोणास समद्विभुज त्रिकोण असे म्हणतात. 3. ज्या त्रिकोणाच्या कोणत्याही 2 बाजू समान लांबीच्या नसतात त्या त्रिकोणास विषमभुज त्रिकोण असे म्हणतात. त्रिकोणाचे प्रकार, कोनावरून 1. ज्या त्रिकोणाचे 3ही कोन लघुकोन असतात त्या त्रिकोणास लघुकोन त्रिकोण म्हणतात. 2. ज्या त्रिकोणाचा एक कोन काटकोन असतो त्या त्रिकोणास काटकोन त्रिकोण म्हणतात. 3. ज्या त्रिकोणाचा एक कोन विशालकोन असतो त्या त्रिकोणास विशालकोन त्रिकोण असे म्हणतात. त्रिकोणाचे गुणधर्म खालीलप्रमाणे आहेत. 1. त्रिकोणाच्या 3ही कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. 2. त्रिकोणाच्या कोणत्याही 2 बाजूंच्या लांबीची बेरीज ही तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा नेहमी मोठी असते. चला सराव करूया. पहिला त्रिकोण आहे पहा. त्रिकोण ABC हा त्रिकोण काटकोन आहे. त्रिकोण PQR हा लघुकोन त्रिकोण आहे. त्रिकोण XYZ हा विशालकोन त्रिकोण आहे. हे वरील कोनावरून त्रिकोणाचे 3 प्रकार पडतात. त्यानंतर बाजूवरून आपण त्रिकोणाचे 3 प्रकार पाहणार आहोत. पहिला, त्रिकोण ABC हा समभुज त्रिकोण आहे. दुसरा, त्रिकोण PQR हा समद्विभुज त्रिकोण आहे. त्रिकोण XYZ हा विषमभुज त्रिकोण आहे. आता पहिला त्रिकोण पहा. त्या त्रिकोणामध्ये त्रिकोण ABC हा काटकोन आहे, कारण B हा कोण काय आहे, 90 अंशाचा आहे, म्हणजेच काटकोन त्रिकोण आहे, म्हणून त्याला काटकोन त्रिकोण असं म्हटलं जातं. त्रिकोण PQR हा लघुकोन आहे, कारण त्याचे 3ही कोन 90 अंशापेक्षा काय तर कमी मापाचे आहेत, म्हणून त्याला लघुकोन असं म्हटलं जातं. त्यानंतर तिसरा आहे त्रिकोण XYZ हा विशालकोन आहे, कारण त्याचा Y कोन हा 90 अंशापेक्षा जास्त असल्याकारणाने त्याला विशालकोन असं म्हटलं जातं. त्यानंतर भुजावरून पडणारे त्रिकोणाचे प्रकार जे आहेत त्यामध्ये पाहणार आहोत आपण. पहिला, त्रिकोण ABC हा समभुज त्रिकोण आहे, कारण या त्रिकोणाच्या 3ही बाजू कशात समान लांबीच्या आहेत, म्हणून त्याला समभुज असं म्हटलं जातं. दुसरा आहे त्रिकोण PQR हा समद्विभुज त्रिकोण आहे. याच्या 2 भुजा कशात समान लांबीच्या असल्याकारणाने त्याला समद्विभुज असं म्हटलं जातं. आणि त्रिकोण XYZ हा विषमभुज आहे, त्याची एकही भुजा दुसऱ्या भुजाशी समान नसल्याकारणाने त्याला विषमभुज त्रिकोण असं म्हटलं जातं. समोरील आकृतीत पहा. त्रिकोण PQR या आकृतीवरून रेख PQ अधिक रेख QR च्यापेक्षा लहान रेख PR. दुसरं, रेख PQ अधिक रेख PR च्यापेक्षा लहान रेख QR. आणि तिसरं, रेख QR अधिक रेख PR च्यापेक्षा लहान रेख PQ. म्हणजे 2 भुजांच्या बेरजेपेक्षा तिसरी भुजा ही कमी लांबीची
असते. खालील त्रिकोणाच्या बाजूच्या लांबी दिल्या आहेत, त्यावरून आपल्याला त्रिकोणाचा प्रकार ओळखायचा आहे. पहिलं 7 सेंटीमीटर, स्वल्पराम 7 सेंटीमीटर, स्वल्पराम 7 सेंटीमीटर. तीनही बाजू समान लांबीच्या असल्या कारणाने या त्रिकोणास काय म्हणतात? समभुज त्रिकोण असं म्हटलं जातं. 2 4.5 सेंटीमीटर, स्वल्पराम 4.5 सेंटीमीटर आणि 4 सेंटीमीटर. या ठिकाणी दोन भुजां समान लांबीच्या असल्या कारणाने याला समद्विभुज त्रिकोण असं म्हटलं जातं. तिसरं 6.3 सेंटीमीटर, 5.2 सेंटीमीटर आणि 3.7 सेंटीमीटर. या त्रिकोणामध्ये सगळ्या भुजा विषम लांबीच्या असल्या कारणाने याला विषमभुज असं त्रिकोण असं म्हटलं जातं. चौथं 8.4 सेंटीमीटर, स्वल्पराम 5.3 सेंटीमीटर आणि 5.3 सेंटीमीटर. या ठिकाणी सुद्धा दोन भुजा समान लांबीच्या असल्या कारणाने याला समद्विभुज त्रिकोण असं म्हटलं. पाचवं उदाहरण 6 सेंटीमीटर, स्वल्पराम 6 सेंटीमीटर, स्वल्पराम 6 सेंटीमीटर. या ठिकाणी तीनही भुजा समान लांबीच्या असल्या कारणाने या त्रिकोणास समभुज त्रिकोण असं म्हटलं जातं. आणि सहावं उदाहरण आहे 9 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर आणि 6 सेंटीमीटर. या ठिकाणी त्रिकोणाच्या तीनही बाजू भिन्न लांबीच्या असल्या कारणाने याला काय म्हणतात? विषमभुज त्रिकोण असं म्हटलं जातं. पुढील प्रश्न आहे, त्रिकोण काढण्यासाठी खाली काही बाजूंच्या लांबी दिल्या आहेत, त्या लांबींच्या बाजू असणारे त्रिकोण काढता येतील का नाही ते ठरवा आणि कारण लिहा. वर दिलेली तिन्ही उदाहरणं 1, 2, 3 कंपास, पट्टी, पेन्सिल यांच्या साहाय्याने, त्या मेजरमेंटच्या साहाय्याने त्या ठिकाणी ते त्रिकोण काढता येतात किंवा नाही येतात हे पाहावे व त्याचं कारण समोर त्या ठिकाणी लिहावं.